नमस्कार मित्रांनो, आज खिमावडे, पण हे खिमावडे माकुलचे आहेत. आज आपण माकुलचे खिमावडे, एक स्पेशल रेसिपी. हे घेतले मी बाजारात जाऊन मस्तपैकी माकुल घेऊन आलो आहे. याला क्लीन करायचं, एकदम क्लीन. रेडवाले जे स्किन असते ती काढायची असते आणि त्याला एकदम क्लीन करून घेतल्यावर ह्याला कट करून चांगलं धुवून साफ करून घ्यायचं. आता हा व्हिडिओ मी फास्ट झाला, आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. आता हे तुम्ही साफ करून घेतलेले आहेत, पण तुम्हाला एक डेमो तर दाखवतो, कारण कसं आहे ना, ते क्लीन करणं पण एक थोडंसं टास्कच आहे. ठीक आहे, बघू आपण. आता त्याला मी तुम्हाला एक डेमो देतो. बघा, हा पीस घेतला आहे मी. हा एकदम कायदेशीर, एकदम साफ झाला पाहिजे. बघा, हा कसं एकदम क्लीन व्हाईट दिसतो, तसं झालं पाहिजे. आपलं रेड असल्याने काय होतं ना, वडे बरोबर होणार नाही आणि कच्चं राहणार ते. ठीक आहे, शिजून देत नाही. हे बघा, ह्याला साईडून क्लीन केलं मी. ह्याला क्लीन केल्याच्या नंतर ह्याला साईडून पहिले कट करून घ्या, कारण हे पातळ आहे. ठीक आहे, साईडून क्लीन करून टोकाला घेऊन हलका ब्लेड मारा, हलका, कारण वरची स्किन कट झाली पाहिजे. आणि ह्याला आरामात सोलून घ्या. अच्छा, ही स्किन पण आहे ना, लय लाळबीट असते. लाळबीट म्हणजे एकदम गळगळीत. तर कॉटनचा एक कपडा घ्यायचा, त्या स्किनचं हलकं थोडंसं तोंड खोलायचं. कॉटनच्या कपड्याने हलकं पकडून खेचलं ना, ते निघतं, सगळंच निघतं. त्या व्यवस्थित साफ करायचं. बघा, व्यवस्थित साफ चाललं आहे ना. इथून साईडला पण आहे, ते पण काढून घेतो. आणि एक कॉर्नरला पण आहे, तेही काढून घेतो. आणि हा क्लीन करून तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतरची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. ओके, हे पहिलं क्लीन करणं महत्त्वाचं आहे. क्लिनिंग महत्त्वाचं आहे, नंतर आपण ते करू. ओके, आता हे साईडला एक राहिलं आहे, ह्याला पण मी काढतो चांगलं. निघालं हे व्यवस्थित निघालं. ठीक आहे. अच्छा, आता तर आपलं ब्लेड बी साफ करून घ्या. सर्व साईडला करा. एक कचरा एका साईडला करूया आपण. ओके, आता ह्याला मस्तपैकी फाईन चॉप करायचं. एकदम फाईन चॉप करण्यापाठचं कारण हे आहे की आपल्याला त्याला ग्राइंडिंग करायचं आहे. हँड ग्राइंडिंग म्हणजे कसं आहे, खिमा आपण खातो ना बकऱ्याचा, त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. ह्याचे तुकडे जास्त असं पीठ झालं नाही पाहिजे. पीठ झालं ना तर एवढं काही चांगलं लागत नाही, खमंग नाही लागणार. त्यासाठी याला खुरदुडा म्हणतात ना, तसं प्रकारे ग्राइंड करायचं आहे याला पहिलं. आणि ग्राइंडरमध्ये डायरेक्ट पीस नाही टाकू शकत ना, अख्खाचा अख्खा टाकलं तर ते होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे असे क्यूब बनवून घ्यावं लागतील, छोटे छोटे. आणि आपल्याला धुवायलाही बरं पडतं ते. आता त्याची क्यूब करत आहे मी. व्यवस्थित आरामात, काही घाई करू नका. हात बीत सांभाळून सगळं व्यवस्थित करा, कारण हा गळगळीत असतो ना, सटकलं तर हाताला लागू शकतं, चान्सेस आहेत. त्यामुळे आपण त्याला एकदम व्यवस्थित आरामात एकदम व्यवस्थित करायचं आहे, सांभाळून. आणि कटिंग झाल्याच्या नंतर मग आपण त्याला मस्तपैकी चांगलं धुवून घेऊया. का माहिती आहे का, चांगलं क्लिनिंग झालं ना तर बरं आहे. ते मच्छी मार्केटमध्ये कसं ठेवतात, काय ठेवतात ते तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, चला आता आपण मस्त धुतलेलं आहे. याला नमक पाणीमध्ये पण धुतलं आहे, साध्या पाण्यामध्ये पण धुतलेलं आहे. आणि आता ह्याला नितळून घेतो. ही चाळण आहे, ही चाळणमध्ये ठेवलं आहे, म्हणजे पाणी खालून नितळावं म्हणून. ओके, पाणी जास्त नसावं याच्यामध्ये, कारण आपल्याला कसं आहे, घट्ट असलं तर बरं आहे. मी आता ह्याला ग्राइंडरमध्ये टाकून मस्त चॉप करून घेतो आहे. मस्त चॉप म्हणजे काय, पावडर नाही, पीठ नाही करायचं. ह्याला खुरदोडा असला पाहिजे. आता तुम्हाला दिसत असेल ते पीठ, पण ते तसं नाही. ते तुम्ही करताल तर तुम्हाला समजून येईल. ओके, आता ह्याला मी आता ग्राइंडिंग करतो आहे. झालं माझं ते ऑलमोस्ट. आता ते खोलून मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. आता झालं. ओके, आता मी काढतो त्याला. झालं आता भरपूर झालं बाबा, नाही तर पीठ होऊन जाईल. ओके, बघा, कसा एकदम मस्तपैकी असं मीडियम पीस झालेले आहेत, मीडियमसारखे. आणि अजून आहे, तर मी पूर्ण करून मी तुम्हाला दाखवतो. आता हे पहिले क्लीन करून घेतो. ओके, बघा, ह्याचं वडे बनण्याच्या लायकीचे आहेत की नाही. ह्याच्यामध्ये थोडंही अंडं टाकायची काही गरज नाही. अंडं टाकतो का की बाबा तो घट्ट राहावं. जसं तव्यात टाकू किंवा फ्राय पॅनमध्ये टाकू तर ते व्यवस्थित तळलं झालं पाहिजे. पण याला कसली गरज नाही. मेन गोष्ट, ह्याला तेलही कमी लागतं. ठीक आहे, तेल जास्त लागत नाही. ओके, आणि हे हेल्दी झालं एकंदरीत. तेल कमी म्हणजे हेल्दी. बघा, हे मस्त पेस्ट झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला काय काय टाकणार आहे. मसाल्यामध्ये सगळ्यात पहिलं ना हलकं फुलकं नमक चवीपुरतं आपण टाकूया. ओके, बरोबर आहे, ठीक आहे. आणि नंतर आपण मीठ टाकूया, मिरची टाकून घ्या, सॉरी. अरे, मिरची माझी संपली आहे. ओके, पण आमच्याकडे स्टोअर असतं, आम्ही स्टोअर केलेलं आहे. हा गरम मसाला आहे. मिरची म्हणजे पूर्ण लाल तिखट नाही आहे. हा गरम मसाला पण आहे, लाल तिखट पण आहे. आम्हाला घरात तिखट खायला आवडतं, पण आता थोडं ठीक आहे. हा टोटल गरम मसाला आहे. ओके, आता मी आणला आहे, म्हणजे आणला नाही, आहेच माझ्याकडं. ओके, तर पुन्हा ठेवून टाकतो.
ओके, ही हळद आहे, ही 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच. आता माझं साधारण पेस्ट आहे ना, तो एक 1.25 किलोचा असेल, त्यामुळं मी इथं 1.5 चम्मच टाकला आहे हळद. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. ओके, आता ह्याला चांगलं मिक्स करून पण घ्यायचं आहे. इलायची टाकण्याचं पाठी कारण, महत्त्वाचं कारण, ह्याच्यामुळे मसळ वास आहे. 10 इलायची घेतले, त्याला मी कुटून घेतलं पहिले. कुटून घेऊन सोलून मी त्यातले फक्त बिया टाकतो. ते सालपाट नाही टाकत. सालपाट ते अचानक आलं तर ते बरोबर नाही वाटत. त्यासाठी मी त्याचे फक्त बिया टाकतो. आणि बिया ही क्रश जास्त नाही केल्यात, मी फक्त त्याला फोडलं आहे. ओके, म्हणजे ठेचलं म्हटलं तरी चालेल. अच्छा, आता हे दाणे टाकून घेतलेत आणि ह्याला नंतर मॅरिनेट करून मस्त एक 15 ते 20 मिनटं ठेवल्यात. आता ह्याच्यानंतर मी लसूण, मिरची, कांदे, लिंबू, अद्रक, कोथिंबीर, हे सगळं मटेरियल मी फाईन चॉप नाही करणार आहे. ह्याला पण रफली, म्हणजे त्याचं अक्स राहायला पाहिजे, जे गड्डे गड्डे हलके फुलके राहिले पाहिजे, जेणेकरून ते चव वाढेल. एखाद्या बाईटमध्ये आपल्याला तो कांदा आला ना, तर तो एकदम मस्त वाटतं. त्यासाठी जास्त फाईन चॉप नाही करणार आहे, मीडियम चॉप. ओके ओके, आता हे टाकतो आहे आणि लिंबूचे बिया मी काढून फेकल्यात आत्ता. आता हे लिंबू डायरेक्ट पिळतो, कारण कसं आहे ना, ते चॉप होण्यासाठी थोडं लिक्विड असावं लागतं. आता कांद्यामुळं होईल, पण तरी टाकून ठेवलं. आता करायचंच आहे ना, आपणच करतो आहे घरात. ओके, चला आज करून बघूया. ओके, चॉप केला. मी चेक करतो आहे की जास्त बारीक होऊ नये, पेस्ट होऊ नये. पेस्ट नाही करायची ना आपल्याला. आपल्या डोक्यामध्ये एकच ठेवा, पेस्ट कुठलीही गोष्ट, दोन्हीमधली कुठलीही गोष्ट पेस्ट नाही करायची. ओके, झालं आहे. बघूया. एकदा मला चेक करावं लागेल, नाहीतर कसं आहे ते वर येतं ना ग्राइंडिंग करताना. आपल्याला आपण चेक करतो आहे, बघा वर आलं आहे, बघितलं ना. आता मला पुन्हा करावं लागेल. ओके, चालू दे मशीन थोडं. ओके, अच्छा, थोडं वाकडं करतो. हां, म्हणजे वरचं खाली जावं. आता झालं आहे, चॉप झालेलं आहे बघा, फाईन चॉप आहे. सगळं त्यामध्ये दिसतं आहे, कांदे, लसूण बिसून सगळं मस्त दिसत आहे. पेस्ट नाही करायची, एवढं लक्षात ठेव. दोन्ही वस्तू, माकुल पण आणि तेही, मसालाही. ओके, आता हे चण्याचं पीठ आहे, आपण 2 चम्मच टाकलेत. कारण कसं आहे ते थोडंसं हलकं घट्ट, कारण थोडं कांद्यामुळे ना पाणी सुटलं आहे. आणि आता आपण त्याला थोडं घट्ट करण्यासाठी, कारण आपल्या वडे बनवायचे, पातळ पेस्ट नाही बनवायची, त्यासाठी आपण थोडं हलकं घट्ट, मीडियम एकदम. हां, जेणेकरून हातात बसेल. आणि हां, इम्पॉर्टंट, ह्याचे जर वडे करायचे झाले असेल ना, तर तुम्हाला एक विशेष ध्यान ठेवावं लागेल, हाताला तेल लावणं गरजेचं आहे. हाताला तेल लावा. हाताला तेल नाही लावलं ना, तर पूर्ण हाताला ते चिपकून बसेल. वडे मस्तपैकी छोटे छोटे वडे करा, हातात ते हे करा. आणि रवा आहे ना, थोडा हलका फुलका लावा. आता मला पहिल्यांदा रवा लावता नाही आला, कारण हाताला तेल जास्त होतं, ते हातातून गळत होतं. आता मी बरोबर रवा लावतो, व्यवस्थित लावतो आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा, रवा जसा लावायचा आहे. ओके, पण वरच्या साईडला रवा लावण्याच्या प्रयत्नामध्ये सगळं धडकन पाडतं. प्रयत्न करा, लागत असेल लावा. ओके, रवा लावल्याने काय होईल ना, खालचं ते जळणार नाही, जास्त करपणार नाही. आणि झाकण लावून शिजवा. ह्याला झाकण लावून वडे बनवायचे आणि व्यवस्थित तळून घ्या, खमंग होसपर्यंत, आणि मस्त खावं. तेलाचा वापर कमी करा, हेल्थविषयी महत्त्वाचं आहे. तेलाचा वापर लय कमी करा. आता हे नॉनस्टिक आहे, माझं एवढ्याच तेलामध्ये पूर्ण होणार आहे. मी ह्याच्या व्यतिरिक्त जास्त तेल टाकणार नाही. माझ्या फ्राय पॅनमध्ये तेल कमी आहे. बघा किती मस्त झाले. टेस्ट करा आणि नंतर आम्हाला सांगा, कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, थँक्यू.